पुणे म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी। महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये पुण्याचा वाटा मोठा आहे। इतकंच काय तर देशभरातील अनेक तरुण शिक्षणासाठी पुण्यामध्ये येतात। त्यामुळे विद्येचं माहेरघर असलेलं पुणे तसं बहुढंगी आणि बहुरंगी शहर। याच पुण्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी तसेच पुण्याच्या सर्व क्षेत्रांच्या भविष्याचा वेध घेण्यासाठी लोकशाही मराठीने एक उपक्रम हाती घेतलाय आणि त्याचं नाव आहे पुणे संवाद। याच पुणे संवाद या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आपण आज दिवसभर लोकशाही मराठीवर पाहणार आहोत। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमोल, पुणे संवाद 2025 या कार्यक्रमाला आता थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे। काय या संदर्भातील सांगाल अधिकची माहिती आणि कशा प्रकारे हा कार्यक्रम असेल? अगदी काही क्षणामध्ये आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। त्याची तयारी सुद्धा आता झालेली आहे आणि काही वेळातच प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये पुणे संवाद या लोकशाही मराठीच्या विशेष उपक्रमाच्या कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात होणार आहे। अनेक नामवंत व्यक्ती आहेत ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये त्यांचं कर्तृत्व गाजवलेलं आहे। अशा व्यक्तींचा सन्मान सुद्धा आज लोकशाही मराठीकडून केला जाणार आहे। तसेच राजकीय दिग्गज नेते आहेत ते सुद्धा आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावणार आहेत आणि पुण्याविषयीचं त्यांचं नेमकं विजन काय आहे हे सुद्धा आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे। काही क्षणात या कार्यक्रमाला सुरुवात होते। आपण या बाजूला पाहिलं तर अनेक जे पुरस्कारकर्ते आहेत ते सुद्धा आता पोहोचलेले आहेत आणि काही वेळामध्ये आपल्या या प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात सुद्धा होणार आहे आणि अनेक नामवंत व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे। त्यासोबत विविध राजकीय पक्षातले नेते आहेत ते सुद्धा आता या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि पुण्याविषयीचं त्यांचं विजन नेमकं काय आहे, सांस्कृतिक शहर ज्याला आपण म्हणतो त्या पुण्याविषयी नेमकं त्यांचं विजन काय आहे हे सुद्धा आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे। आणि आज दिवसभर आपला हा सोहळा आहे तो थेट प्रक्षेपण खरं तर त्याचा असणार आहे आणि त्यामुळे लोकशाही मराठीने हा जो पुणे संवाद कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो अगदी काही वेळामध्ये त्याची सुरुवात होईल आणि अनेक नामवंत व्यक्तींचा सन्मान सोहळा सुद्धा यामध्ये होणार आहे। तसेच राजकीय नेत्यांचं जे विजन असणार आहे ते सुद्धा आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।